मच्छिंद आता चाललोय मायंबाला बंडून मी. हा माझा मित्र आहे बंडू आणि स्प्लेंडर गाडी घेऊन चालत आम्ही राईडवर. आणि मला गुचक्या लागलं तर आता आणि पाणी प्यायला तर काय भेटाना कुठं मित्रांनो. पाण्याचाच आम्ही संशय घेऊ राहिलो, पाणी का भेटाना आम्हाला. तर आता बघू जिथं पाणी भेटेल तुम्हाला तिथं हिडो दाखवू. आणि अजून थोडा टाईम आहे. हो आम्ही आता आष्टीपासून धामणगाव जवळजवळ आलेलो होतं. धामणगाव आलो बघू मग कुठे काय मग मंडळी. हा लागला घाट आता पातळी जवळजवळ आलेलो होतं. ह्या जाग्यावर टर्न तिकडे बांधा आहे आणि पायऱ्या चढायचं नियोजन चालू आहे. मडीव आलोत आत्ता. मडीवून अजून लॉंग ट्राय करायचं मित्रांनो. हाका मारतोय बांधाच्या नियोजन मध्ये. या आहे मडी देवस्थान. पाय मला दुखा लागले मित्रांनो. चढायचं चालू आहे, चालायचं. आणि दर्शन कसं करायचं हे माहित नाही. कानिफनाथ जन्म कथा शिल्पकार हे असं त्यांचा हत्तीच्या पोटी जन्म झालेला आहे ते बघू शकतात. आणि आहे मडी देवस्थान. मित्रांनो आता दर्शन घेऊन आम्ही चाललो तर रिद्धेश्वरला. तुम्हाला आता मडीचं दाखवलं असेल. तुम्हाला मस्तपैकी दर्शन वगैरे झालं आमचं इथून पुढे गेल्यावर रिद्धेश्वर. आणि आता इथं दोन रस्ते बोलतात. एक माईंबाला जातो सरळ आणि इकडं खालच्या रोडने गेलो तर रिद्धेश्वरला. इकडं रिद्धेश्वरला जातो मांडा. हा इथून हाय जवळ आहे थोडं. मित्रांनो आम्ही आता रिद्धेश्वर मध्ये आलो तर हे कोण मायंबाचं दर्शन करून आता रिद्धेश्वर मध्ये दर्शन करायचं. इथं महादेवाने जटा पडलेल्या आहेत. आपल्याला व्हिडिओ काढण्यास अलाउड दिलं तर तुम्हाला दाखवीन. आणि आज का आम्हाला सुट्टी होती तर इकडं आलोय मित्रांनो. आज म्हणलं मित्र म्हणला दर्शनाला जायचं. आव्हान मी म्हणलं दर्शनाला जायचंय तर दर्शना मध्ये आलोत मित्रांनो. हे खूप असं शिकून तिकून समजा डोंगर वगैरे येतं आणि डोंगराच्या मध्ये मंदिर आहे मस्तपैकी. आणि आता आपण इकडं पाय वगैरे धुवायचं नियोजन नाही वाटतंय. तसं होतं पण आता नाही. हे जुनं मंदिर आहे मित्रांनो. आतमध्ये आपला फोटो काढून नाही दिला तरी LED मध्ये सिस्टम आहे. तर रिद्धेश्वर महादेव पिंड अशी दिसते. आतमध्ये नाही जाऊन दिल्यामुळं तुम्हाला बाहेरून दाखवतो. मंदिर हा असं मस्त आहे. जुनं बांधकाम आहे. इथं बेल्ट वगैरे घालून जेव्हा दर्शन घेता येत नाही. आता रिद्धेश्वरचं दर्शन होऊन आमचा बांडा निघाला फास्ट मध्ये पुढच्या दर्शनासाठी. तर आता पुढं मायंबावर जायचंय. मच्छिंद्राचं दर्शन करून छट मग घरी जायचंय फास्ट मध्ये. घरी गेल्यावर काय नाही आपलं घरी जायचं मजेत. काही विषय नाही ना. आमचा बांडा रस्ता कुठून सापडतोय त्याला काय रस्ता समजा ना. म्हणजे कुठल्या बी रस्त्याने काढतो. इथं तुम्ही कलाकृती बघू शकतात. ही अशी जुन्या पद्धतीने कलाकृती काढली. आणि हा बंडो आमचा मस्तपैकी ही दाखवतो. एकदम मस्तपैकी अशी जुनी कलाकृती केलेली मित्रांनो. आता आमचं रिद्धेश्वरचं दर्शन होऊन पुढं जायचं त्या पद्धतीने. चला तर मग बस पुढं भेटू. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. काल मला खूप जणांनी सपोर्ट केल्यामुळे त्यांचं धन्यवाद. आणि असंच प्रेम राहू द्या माझ्यावर. लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. हे आहे देवाराच्या आवारातलं दुकानं. भरपूर काय दुकानं आहे मित्रांनो. आणि हा आमचा काळजाचा तुकडा कसा चालला छाती काढून. चला बघा आणि त्या नावाने लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर बांडा आमचा काय बोलू शकत नाही. मी बांडा चप्पला सोडतोय मित्रांनो. ह्या इथं ही कोणच्या आईला पोरगीची चप्पल एक तर आपल्या पायाला लागले. चप्पल सोडून चाललो तर चिल्लर नाही आणि काय नाही आपल्याकडे. चला पुढं बघून. मामा आम्हाला काही नका मित्रांनो. इथं मी पहिलं आलतो पण इथं काय असं इतकं नव्हतं. पण सुधारणा बघू शकता तुम्ही. खूप अशी मस्त झाली सुधारणा. लोकांना राहण्या पिण्याची वगैरे सोय समजली.
खूप असं मस्त झालंय मित्रांनो. हे बघा एकदम भयान म्हणजे एकदम भयान झालंय. आणि इथं काय विषय पावते फाडायचा कार्यक्रम चालू आहे. लोक म्हणजे देवाला दान वगैरे देतात ते हिशोबाने. हे देवाच्या मंदिराचं काम चालू आहे. खूप अशा मस्त पद्धतीने मंदिराचं काम चालू आहे. बघू शकतात. पहिले इथं झाड वगैरे खूप काय होतं, पण आता तोडल्यामुळे समजा मोकळं केलं. म्हणजे अपडेट होत चालले मित्रांनो. अपडेट काम चालू. इकडे बिहारी बाबू आहेत समजा. मस्त शिकून आलं म्हणजे आतावरून कुठं असेल मित्रांनो. मडी मडी मडीहून डायरेक्ट इथं आलो आम्ही. इथलं दर्शन झालं की आम्हाला आता पुढं जायचं पुढच्या पद्धतीने. पुढं आता डायरेक्ट आमचा प्रवास संपला. आता डायरेक्ट घरी. लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो.